कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात बैठक संपन्न। कोल्हापूर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुका प्रमुख व पदाधिकारी यांची सर्किट हाऊस कोल्हापूर येथे बैठक झाली। या बैठकीचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष प्रमोद कदम हे होते। प्रास्ताविक अरुण जमणे यांनी केलं व सर्व प्रमुख पदाधिकारी, तालुका अध्यक्ष यांनी आपल्या तालुक्यातील सद्यस्थितीत राजकीय समीकरणे मांडली व येत्या 4 महिन्यात होणारे स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत माननीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यात भाजपा सोडून जे वंचित बरोबर सन्मानपूर्वक निवडणूक युती करण्यासाठी प्रस्ताव देतील त्यांच्यासोबत निवडणूक ताकदीने लढा देत वंचितचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करतील। परंतु कोणत्याही पक्षाने वंचितला गृहीत धरण्याचा प्रयत्न केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी तयार असेल। त्यासाठी सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडीची भक्कम बांधणी करावी। येणारे 4 महिने महत्त्वाचे आहेत। आपले कार्यकर्ते यांना निवडून आणणे आवश्यक आहे। त्याशिवाय पक्ष भक्कम आधार घेऊन राहील। जिल्ह्यातील इतर पक्ष वंचित बरोबर निवडणूक युती करण्याबाबत बोलणी चाचपणी करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे। यावेळी प्रमोद कदम जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, BR कांबळे, दामाजी जाधव, अरुण जमणे, जिल्हा सचिव जनार्दन गायकवाड, हातकणंगले तालुका अध्यक्ष संदीप कांबळे, शिरोळ तालुका अध्यक्ष नितीन कांबळे, करवीर तालुका अध्यक्ष अरुण सोनवणे, कोल्हापूर शहर अध्यक्ष अमित नागठिले, युवा अध्यक्ष व मोठ्या संख्येने प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते।